रामकृष्ण हरी मंडळी, आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, श्री महारुद्र मारुती मंदिर भोगाव, तालुका पालम, जिल्हा परभणी या मारुती मंदिराला खूपच गर्दी होत असते, कारण की हे खूपच नवसाला पावणारं प्रसिद्ध देवस्थान असल्यामुळे इथे खूप भाविक भक्त येत असतात आणि दर्शन करत असतात। आणि इथे रोड जर घ्यायचा असेल तुम्हाला जेवणाचा, तर तुम्हाला 5 ते 6 वर्ष लागतील, कारण की इतकी सारी गर्दी इथे रोडची सुद्धा आहे। तर इथे दर्शनाला तुम्ही आल्यानंतर तुम्हाला 1 तास लागू शकतो दर्शन करण्याकरिता। तर खूप सारी बारी तुम्ही पाहू शकता मारुती मंदिराचं दर्शन घेण्याकरिता। तर इथे आल्यानंतर आपण दर्शन घेतलेलं आहे, दर्शन घेऊन थोडा महाप्रसाद घेतलेला आहे। दर शनिवारी इथे खूपच महाप्रसादाला देखील गर्दी होत असते मित्रांनो। तर कारण अशी मान्यता आहे की इथे तुम्ही नवस केल्यानंतर तुम्हाला 100% हा मारुती नवसाला पावतो। मी पण नवस केला होता, माझं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर मी दर्शनाला येईल म्हणून माझं 5 ते 6 महिन्यामध्ये यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि मी मारुतीचं दर्शन करण्याकरिता आलो आहोत। तर हे नांदेड जिल्हा आणि परभणी जिल्ह्याच्या बाँड्रीवरती असणारं हे पालम तालुक्यामधील भोगाव गावी असलेलं मारुती मंदिर खूपच नवसाला पावत असतं। तुमचा कोणता नवस जर रुकत असेल मित्रांनो, काही काम होत नसेल, तर या मारुती रायाला तुम्ही नवस करून बघा, तुमचं काम 100% पूर्ण होईल। तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि मारुती रायाचं दर्शन तुमचं झालं असेल। तर भेटूया मग अशाच एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो। तर आशा करतो तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडला असेल। तर मग तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया मग अशाच एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।